काँग्रेस नेते नाना पटोले यांची। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यांनी केलेल्या दाव्यानंतर आता अनेकांच्या भुवया उंचवल्यात। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नाना पटोले जे आहे, खरं तर आज त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं। ज्या पद्धतीने पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी पाहायला मिळते प्रदेशाध्यक्षाविरोधात, त्यासाठी ते दिल्लीला जात असल्याची चर्चा आहे। भाऊ काय सांगाल? काय मी कुठलं नाही, माझी एक रेग्युलर मीटिंग आहे पार्लमेंटमध्ये, त्यासाठी मी चाललेलो, यासाठी नाही चाललो। पण काय नेमकं कारण काय एवढं तडकाफडकीने बोलावण्यात आलं? नाही, मला नाही बोलवलेलं, मी माझी स्वतःची मीटिंग आहे, त्या मीटिंगला चाललेलो। ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल किंवा चर्चा येते आहे की राष्ट्रवादी विलीनीकरणाचा प्रस्ताव आला होता, नेमका तो प्रस्ताव केव्हा आला होता? पक्ष फुटल्यानंतर आला होता की केव्हा आला होता? त्याच काळात आलेला होता, पण त्याच्यावरची आता चर्चा नाही, हायकमांडमध्ये याची चर्चा सुरू आहे। पुन्हा आता एकदा चर्चा सुरू झाली आहे, नेमकं त्या अनुषंगाने होईल कारण की आता देशामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहे, देश विकण्याचं, देशाच्या संस्था विकण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते आपण पाहतो आणि सगळ्यांना वाटतं की काँग्रेसच आता आपल्याला देशाला वाचवू शकते आणि त्याच्यामुळे हे स्थानिक पक्ष आहे त्या पद्धतीचा निर्णय घ्यायला लागला। काँग्रेससाठी चांगली बाब आहे, अनेक पक्ष समाविष्ट होते। हे देशासाठी चांगलं आहे, नुसतं काँग्रेससाठीच नाही, बीजेपीला सत्तेतून बाहेर काढणं हीच खऱ्या अर्थानं आता काळाची गरज आहे। कुठतरी राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत येत नसल्यामुळे शरद पवार गट काँग्रेसकडे वळत आहे असं म्हणतात? नाही, मला आत्ता नाही, ही प्रक्रिया पहिलीचीच आहे, त्याच्यामुळे विभाजनाचा जो इश्यू आहे तो नंतरचा आहे, पहिल्यांदा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।